हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर गणपती बाप्पांच्या स्थापनेच्या नंतर आज तुम्हाला गणपती बाप्पांचे दर्शन होत आहे. कारण स्थापनेच्या नंतर व्हिडिओ काही मी तुमच्यासोबत शेअर केलेच नाही. व्हिडिओ का बरं आलेले नाही तर त्याचं कारण तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये कळेल. तर सध्या बघा सगळीकडे ना गणेशोत्सवाचा जो आनंद आहे तर तो साजरा करण्यात येत आहे. आणि ज्यांच्याही इथे गणपती बाप्पा विराजमान झालेले असतील तर त्यांच्या इथे बघा अख्खा जो दिवस आहे ना तर तो अगदी असा बाप्पामय होऊन जातो. म्हणजे जेही गणपती बाप्पांचं काही करायचं आहे, पूजा आहे, पाठ आहे, त्यांचा नैवेद्य आहे, भोग आहे, तर याच गोष्टींमध्ये ना दिवस कुठे जातो, काय जातो काहीच कळत नाही. तर आज बघा मी सुद्धा ना पुरणाचे मोदक बनवणार आहे गणपती बाप्पांसाठी. तर त्यांच्यासाठी ना म्हणजे मोदक बनवण्यासाठी चण्याची जी डाळ आहे तर ती मी कुकरला लावली आणि तोपर्यंत माझ्यासाठी चहा ठेवला होता. तर चहा घेतला आणि सोबतच किट्टूला केस बनवून देत आहे. तिची तब्येत बरी नव्हती म्हणून मग ती काही आज शाळेत गेलेली नव्हती. तर त्यामुळे मग ती घरीच होती. तर बघा केस बनवता बनवता तिच्या डोळ्याला माझा हात लागला आणि ती रडायला लागली. तर तिला समजावणं माझं चालू होतं. तर चहा वगैरे घेतला आणि त्यानंतर बघा देवांचे जे भांडे आहे तर ते संध्याकाळच्या वेळेला ना अशा प्रकारे मी स्वच्छ करून घेते. म्हणजे संध्याकाळच्या पूजेत आणि दुसऱ्या दिवशीच्या सकाळच्या पूजेमध्ये हे भांडे चालतात. दुसऱ्या दिवशी मग संध्याकाळी पुन्हा आणखी सगळं स्वच्छ करून घेते. तर बघा देवांची भांडे बघायला जितके चांगले वाटतात ते स्वच्छ करायला तितकाच वेळ जातो. तर सगळे भांडे स्वच्छ करून घेतले आणि हे सगळे कामं आटोपेपर्यंत पुरणसुद्धा छान असं शिजलेलं होतं. तर त्यामध्ये साखर घातली. तर बघा पुरणाचा जो अंदाज आहे जितकी डाळ असेल तर तितकी साखर घालायची किंवा त्यापेक्षा थोडीशी जास्त जरी झाली तरीही चालते. तर इथे मी साखर घातली आणि जे पुरण आहे तर ते पुन्हा आणखी पाक येण्यासाठी ठेवलं. तर सायंकाळ झाली होती, आधी थोडीशी तयारी करून घेतली आणि त्यानंतर पुरणसुद्धा शिजलेलं आहे तर पुरण बारीक करते आणि त्यानंतर मग बनवणार मोदक. तर पुरणसुद्धा छान असं शिजलं आहे. तर हे जे पुरण आहे तर ते अशा प्रकारे ना चाळणीमध्येच बारीक करून घेते. पुरण अगदी थोडंसंच होतं म्हणून मग मशीन वगैरे काही काढलेली नाही. माझ्याकडे अशा प्रकारची चाळणी आहे तर त्या चाळणीमध्ये सगळं पुरण मी बारीक करून घेतलं. आणि बघा पुरणाची चव आणखी वाढवण्यासाठी त्यामध्ये ना थोडेसे जायफळ घालायचे. तर इथे जायफळ मी भाजून घेतले आणि त्यांना बघा अशा प्रकारे या खलबत्त्यामध्ये ना छान असं बारीक वाटून घेतं. तर बघा किचनमध्ये हा माझा जो खलबत्ता आहे तर तो इतक्या कामी येतो मला, म्हणजे बऱ्याचशा गोष्टींसाठी तो उपयोगी पडतो. जायफळीची जी पावडर आहे तर ती मी थोडीशी जास्तच बनवली. कारण बघा आता ना म्हणजे जोपर्यंत गणपती बाप्पा आहे तोपर्यंत 2 ते 3 वेळा पुरणाचे मोदक बनतात. तर म्हणून मग वारंवार ती बारीक करावी लागते. त्यामुळे मग एकत्रच थोडीशी जास्त बनवून ठेवली. आणि या पुरणामध्ये विलायचीची पावडर, चारोळी, खोबऱ्याचं कीस आणि जायफळीची पावडर घातली आणि सगळं मिक्स करून ठेवलं. आणि पोळ्यांसाठी आणि पुरण भरण्यासाठीचं पीठसुद्धा भिजवून घेतलं. त्यानंतर मग भाजीला फोडणी करायला घेतली. तर आज बनवणार आहे पाटोळीची भाजी. तर त्याचीच तयारी बघा इथे माझी चालू आहे. मागच्या आठवड्यातसुद्धा मी पाटोळी बनवलेली आणि ही भाजी बघा आमच्या घरी ना सगळे आवडीने खातात. आणि जोपर्यंत गणपती बाप्पा असतो तोपर्यंत ना माझी तरी अशी एक इच्छा असते की बाप्पांना ना छान असता मस्त म्हणजे व्यवस्थित असा जो जेवणाचा नैवेद्य आहे तर तो लावायचा. छान छान काय काय असं बनवायचं आणि त्यांना नैवेद्य लावायचा. आणि रोज म्हणजे गोडाधोडाचा काय ना काय असा नैवेद्य त्यांच्यासाठी मी बनवते. म्हणजे रोज रात्रीला एक म्हणजे नवीन नैवेद्य म्हणा किंवा म्हणजे जे काही आपण घरगुती बनवतो, कधी बेसनाचे लाडू, कधी रव्याचे लाडू, कधी शिरा, कधी काय असा इन्स्टंट गोडाचा नैवेद्य मी रोज रात्री त्यांच्यासाठी बनवत असते. तर बघा पाटोळी जी आहे तर ती फोडणी घातली आणि त्यानंतर मग रश्श्याला फोडणी करायला घेतली. मागच्या वेळी जेव्हा मी पाटोळीचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला होता तर त्यावेळेला ना एका ताईंची कमेंट होती की किती मसाल्याचा आणि किती तेलाचं तुम्ही खाता म्हणून. पण बघा म्हणजे दररोजच एवढं जेवण तेलाचं आणि मसाल्याचं बनत नाही आमच्या इथे. आठवड्यातून 15 दिवसातून एखाद वेळा कधीतरी ते चालतंच. कारण बघा म्हणजे
जे मसाल्याचं जेवण आहे किंवा पाटोडीची भाजी असेल किंवा मसाला वांगी वगैरे असेल तर ते आमच्या इथे सगळे आवडीने खातात। आणि स्पेशली मी नॉनव्हेज वगैरे खात नाही, त्यामुळे मग आठवडा 15 दिवसातून असं जे जेवण आहे तर ते मला आवडतं। आणि जे जेवण आहे तर ते मला थोडंसं चटपटीतच आवडतं, म्हणून मग कधीतरी आठवडा 15 दिवसातून अशा प्रकारचं जेवण मी बनवत असते। तर चला, नैवेद्यसुद्धा छान असा बनलेला, पुरणाचे जे मोदक आहे ते सुद्धा तयार झालेले। पाटोडी मी सेट होण्यासाठी ठेवलेली होती 5-10 मिनटं, पाटोडीसुद्धा छान अशी सेट झाली आहे। हव्या त्या आकारामध्ये मस्त असे पाटोडीचे पीस करून घेतले आणि उकळत्या रशामध्ये घातले। जेव्हा पाटोडी आपण रशामध्ये घालतो त्यावेळेला ना गॅस थोडीशी फुल ठेवायची, म्हणजे पाटोडी जी आहे ती विरघळत नाही। तर सायंकाळची दिवा म्हणजे स्वयंपाक आटोपला आणि त्यानंतर सायंकाळची दिवावात वगैरे करून घेतली। घरामध्ये जिथे जिथे दिवे लागतात तिथे तिथे सगळे असे दिवे लावून घेतले आणि त्यानंतर मग गणपती बाप्पांच्या पूजेची तयारी माझी चालू आहे। तर बघा, गणपती बाप्पांच्या पूजेची तयारी करण्यासाठी सुद्धा ना बराच वेळ जातो, तर म्हणून मग पटापट हे सगळं जे आहे तर ते माझा आवरण्याचा प्रयत्न असतो। म्हणजे 1:08 सव्वा8च्या दरम्यान रात्रीची जी आरती आहे आमची तर ती झाली पाहिजे असा माझा अट्टहास असतो। तर त्यामुळे मग जितक्या लवकर जमेल तितक्या लवकर सायंकाळची दिवावात आणि गणपती बाप्पांच्या पूजेची जी तयारी आहे तर ती करण्याचा मी प्रयत्न करते। सोबतच सायंकाळच्या पूजेमध्ये गणपती अथर्व शीर्षाचं वाचन मी करते। गणपती स्तोत्र, गणपती अथर्व शीर्ष, तर या गोष्टींचं वाचन होतं। आणि त्यानंतर मग नैवेद्यसुद्धा काढून घेतला। एक नैवेद्य गणपती बाप्पांना आणि एक नैवेद्य देवाला। गणपती बाप्पांना बघा सकाळ संध्याकाळ रोज नैवेद्य लावते। गोडाचा जो नैवेद्य आहे तर तो फक्त संध्याकाळी बनवते, सकाळी काही बनवत नाही। तर नैवेद्य लावून झालेला आणि त्यानंतर मग आरतीसाठी ही जी पंचारती मी आणलेली होती, तर सध्या सकाळ संध्याकाळची जी आरती आहे तर ती या पंचारतीनेच आमची होत आहे। तर आरतीची तयारी आमची चालू आहे आणि आमची ही किट्टूबाई जी आहे तर तिचं बघा नेहमी म्हणजे एक म्हणणं असतं तिचं की सगळ्यात पहिली जी आरती आहे तर ती मी फिरवणार म्हणून। तर बघा, लहान मुलांचं ना असंच असतं, पूजापातींचे दिवस असतील तर या दिवसांमध्ये त्यांची जी जिद्द आहे तर ती थोडीशी जास्तच असते, तर थोडंसं त्यांच्या हिशोबाने सुद्धा घ्यावं लागतं। तर अशा प्रकारे बघा, सायंकाळचा स्वयंपाक, थोडंसं वाचन, गणपती बाप्पांची पूजापाठ, असं काय काय सध्या माझं आता चालू आहे। तर अशी असते सायंकाळची गणपती बाप्पांची पूजा आणि असा होता आजचा त्यांचा जो नैवेद्य आहे तो। तर चला, आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथेच संपवते। आशा करते तुम्हाला आवडला असेल। व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला असंच मिळत राहील। व्हिडिओ कसे वाटतात ते सुद्धा न चुकता कमेंट करून सांगत चला। चला तर मग आपण भेटूयात नंतरच्या व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय, हर हर महादेव।